आहे लाईटचा रिझल्ट यायला पाहिजे ना याचा अर्थ अधिकारी आमदारांचा ऐकते नाही का काम असेल समजून घ्या कसं नाही सरपंच गेल्या 5-7 दिवसापासून म्हणून गावची जबाबदारी काय पार केली का काय पत्रव्यवहार केला तुम्ही आम्ही फोन करून सांगितलं फोन केला का सांगू थांबा तुम्ही कागदावर सांगा कागदावर काय केलं फोन झाला सरपंच म्हणून तुम्ही काय जबाबदारी वाणी साहेब ऐका गेल्या 8 दिवसापासून रात्रीचं बाहेर नियमन होते रात्रीचं 6 ते 8, 10 कधी पण लाईट जाते कधी पण येते जुन्नर खेड आंबेगाव तिन्ही आता लाईट गावठाणात लाईट आहे बाहेर लाईट गेलेली मळ्यातल्या कुठल्याच याच्यावर लाईट नाही लाईट वरतून त्याला ग्रामपंचायत वतीने काय केलंय कारवाई काय केली मी ग्रामपंचायतच्या वतीने वरती अधिकाऱ्यांना फोन केलेले आहेत मी काय कुठल्याही राजकीय नेत्याला फोन केलेला नाही पण यांचं म्हणणं काय आहे का अतुल शेठला फोन केलेला आहे लाईट 8 दिवसापासून जाते चेअरमन ऐका चेअरमन इथे चेअरमनशी माझं बोलणं झालं होतं मी त्यांच्याकडून नंबर पण घेतला होता पण योगायोगाने तो नंबर त्यांचा बंद होता म्हणजे तुम्ही ज्यांचा नंबर दिला बंद होता त्यांचा नंबर मुख्यमंत्र्यांचा चिरंजीवांचा त्याला काय डायरेक्ट बोललं पाहिजे महाराष्ट्र भारनियमन मुक्त आहे साहेब मग ह्याच गावावर अन्याय का बरं इथं बिपटची संख्या श्रीकांत शिंदेचा नाही पक्षाचा विषय नाही मग काय नंबर असा काय अहो महाराष्ट्र खासदार आहे लोकल खासदारांना फोन केला होता त्यांचा नंबर बंद होता साहेब मी स्वतः फोन केला होता अमोल कोल्हेला मी केला होता स्वतः फोन त्यांचा नंबर त्या दिवशी बंद होता तुम्हाला फोन केल्याच्या आधी मी अमोल कोल्हेला फोन केला होता साहेब त्यांचा नंबर बंद होता मग त्यावेळेस ते कुठं कार्यक्रमात असतील किंवा कुठल्या ह्याच्यात असतील मी अतुल शेठ बेनकेला फोन केलेला नाही जी वस्तुस्थिती आहे ती आहे मी खासदारांना फोन केला होता साहेब त्यांचा नंबर बंद होता लाईटीचा विषय असा आहे साहेब खेड आंबेगाव जुन्नर तिन्ही तालुके फोन करायला वेळ मिळाला लोकसभेच्या खासदारांना आमदारांनी फोन नाही केला बाकीचा केलेला आहे फोन साहेब पण यांनी ग्रामपंचायत वतीने एखादं लेटर द्यायचं ना आता फोन करा म्हणा आमदार साहेबांना लगेच सांगतील ते काय झालं लाईट गेलेली ना ते फोन करतील सांगा करायला अहो साहेब काल मी घरी जाताना काल मी घरी जाताना ना पाहिलं साहेब माझ्या स्वतःच्या गाडी पुढे 3 बिपट आडवे होते हो पण आमदार तालुक्याचे आणि सरपंच आम्ही कुठं म्हणतो आम्ही तुम्हाला गावाने केलेलं तुमची जबाबदारी पर्यंत जाण्यापेक्षा तुम्ही तालुक्याच्या आमदारांना कळवायची आमचं काही सरपंच ऐका अहो आम्ही पायरीला पाय नाही लावू शकत ऐका साहेब यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो काय झालं गावामध्ये लाईट असते त्यामुळे 4 दिवसापूर्वी मळ्यातली लाईट जाती त्यामुळे शांत आहेत 4 दिवसापूर्वी साहेब रात्री 8 वाजता आमदारांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष त्या भागाचे नेते पांडुरंग पवार यांच्याशी माझं बोलणं झालं होतं ते म्हटले वरतूनच प्रॉब्लेम आहे लाईटीचा मग आम्ही वळसे पाटील साहेबांशी बोलू पण त्याच्यावर काही रिझल्ट नाही ना साहेब अवघड परिस्थिती तुम्ही आजही बी गावठाण सोडलं जर गेले ना सगळी का भयानक परिस्थिती शरदादा काय याच्यातच नाही सत्तेतच नाही काय सत्य ते साहेब काय म्हणले आमदार साहेबांना फोन केलता यांनी फोन केलता मग आता लाईट गेली बघा शरद दादा महायुती दे आणि श्रीकांत शिंदेचा फोन तुम्ही यासाठी घेतला नेते श्रीकांत शिंदे म्हणून तुम्ही फोन नंबर घेऊन ऐका श्रीकांत शिंदे सत्तेत आमदाराला फोन आहेत त्यांचे थांबा ऐका ऐका साहेब बरं का साहेब हा राजकीय विषय नाही बरं का आमच्या घरी लाईट गेली हा राजकीय विषय नाही साहेब लाईट चालू झाली पाहिजे साहेब काय विषय माहिती नमस्ते काय झालंय आता इकडं पारगाव आणि परिसरामध्ये ना आमच्या इकडं भारनियमन चालू झालेलं आहे
आणि संध्याकाळच्या वाघाची परिस्थिती असल्यामुळे लाईट जाते, त्याच्यामुळे ती थोडीशी तजवीज करा थोडीशी तुम्ही. 100% उद्या खासदार साहेबांशी चर्चा करा आणि खासदार साहेबांना सांगा की तेवढं लाईटचा प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे आमचा पारगावचा. आणि वाणी साहेब समोर हे बाईट्स घेत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला फोन लावलेला आहे. हो उद्या तेवढी लाईटीचं भारनियमन कसं बंद होईल त्याचं पहा थोडंसं. चालते धन्यवाद. लाईट बंद बंद करणार एका वेळेस काय होतंय? फोन लावा ना, लावा चौकात आहे ना. माईक स्पीकर ऑन करा. लगेच. शिवसेनेच्या स्टाईलनी फोन करा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र म्हणतो आम्ही ना, विषय काय? प्रवीणजी बोला. दादा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. इथे वाणी साहेब आले, समोर मुलाखत चालू आहे ऑन कॅमेरा. त्यांचं असं म्हणणे, वाणी साहेब कोणाची मुलाखत चालू आहे? सगळे गावकरी आहेत, हा त्यांनी सांगितले तुमच्या पुटरांना फोन लावा. ते म्हणजे माऊलीला लावा. मी तुम्हाला फोन लावलाय. बर बोला. लाईटीच्या संदर्भात मी तुम्हाला दोनदा फोन केला काल. सकाळी साहेबांशी बोलून झालेला आहे. त्याला लगेचच्या लगेच हे करता येत नाही. ते म्हणले आम्ही त्याचा प्लॅन करून करतो. 2 दिवसामध्ये रिझल्ट येईल, काळजी करू नका. त्यांना तेच सांगितलं. आम्ही परवा फोन केला, कालही फोन केला. ते म्हणजे तुमच्या तिथं तुम्ही फोन लावा. म्हणजे लावतो ऑन कॅमेरा, काय अडचण नाही. बांगर साहेबांशी बोलून झालेला आहे. ते म्हणले मला वरती बोलून करावं लागेल, आपण ते मॅनेज करून घेऊ. 2 दिवसात काहीतरी रिझल्ट येईल खात्रीनं. ओके ठीक आहे. जय महाराष्ट्र. शेतकरी एकमेकांच्या सुद्धा ऐकू जाते ना. आणि साहेब आता तुम्हाला एक याच्यावरून जाणवलं असेल, माऊली शेठ महाविकास आघाडीचे नेते, तुषार भाऊ थोरात सुद्धा महाविकास आघाडीचे नेते. खंबीरपणे लोकांनी महाविकास आघाडी विषय चालला, सहकार्य केलेले आहे. महाविकास नेत्यांनी सांगितलं याची गरज नाही किंवा काही न्यूज चॅनल, महाविकास आघाडीचे नेते शेतकऱ्यांबरोबर आहेत. त्यांचा नंबर कोणाकडे? कार्यकर्ता बघा तुम्ही कोणतरी ऑन दी स्पॉट निकाल. लगेच कळलं आपल्याला. नंबर कोणाकडे आहे? दादा लावून काय विषय? नंबर आहे माझ्याकडे. नंबर आहे. तुम्हीच लावा मग.